अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे असेच अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं। आयुष्य जास्त सुंदर वाटतं। भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं। आयुष्य जास्त सुंदर वाटत असतं। कायमचं मागण्या करण्यापेक्षा काहीतरी देऊन आपण पाहावं। आयुष्य मात्र जास्त सुंदर वाटत असतं। आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावे लागतं। आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही। माणसाच्या गरजा कधीच संपत नाही। शक्य तेवढे तारे मोजून समाधानी आपण नक्कीच राहिलं पाहिजे। स्नेह आणि भावना जीवनात मोठी भूमिका बजावत असतात। जो इतरांचे दुःख स्वीकारतो तो माणूस असतो। अंधारात दिवा बनवून कोणी कधी रस्ता दाखवेल कोणास ठाऊक, कारण संकटासमयी जो सोबत असतो तोच ईश्वर असतो आणि तोच देवता असतो आणि त्याला आपण स्वीकारलं पाहिजे। म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा। कोणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी कधीतरी सुख देऊनच जाते। म्हणून श्री स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे देव कधीच वाईट होऊ देत नाही आणि होऊ देणारही नाही, कारण देव सदा त्याच्या पाठीशी असतो। आणि स्वामीही आपल्याला तसंच म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि प्रत्येक संकटात स्वामी आपल्या पाठीशी असतात सुद्धा। म्हणून भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते आणि आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते। धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते। म्हणून जे माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही। वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं। म्हणून चलबिचल करणाऱ्या शेळींपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो। आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते। आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका। विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि सत्याचाच होणार सुद्धा आहे। म्हणून एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर आपल्याला यश मिळत असते। म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो आणि तो मिळतो सुद्धा। म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याच्यापासून माणूस तयार करता येईल। आणि असा कोणताही रंग या जगात नाही। फक्त आपण जगामध्ये माणुसकी जपली पाहिजे आणि वागली पाहिजे। ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो आणि प्रत्येक यश मिळवू शकतो। म्हणून प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे। आणि जो व्यक्ती जितका शांत आणि संयमी असतो त्याला यश हे जीवनात तितके जास्त मिळत असते। म्हणून कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवत असते। म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरेच नाती हे अहंकाराने सुद्धा तुटत असतात। म्हणून अहंकार आपण कधीही मनात आणायचा नसतो। वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या कधीतरी संपत असतात आणि त्यांना अंत हा असतोच। म्हणून खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोक जेव्हा आपल्या संगतीत असतात तेव्हा जग आपल्याला समजत असते। म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात। म्हणून बोलत चला आणि प्रत्येक विषय समोरच्याला तुम्ही मांडत चला। स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक हे आपोआप कमी होऊन जातील आणि तुम्हाला काहीही मागू शकणार नाही आणि कोणीही तुमच्याजवळ नक्कीच ती अपेक्षाही करणार नाही। म्हणून तुम्ही स्वतःला कधीच वेळ देणार नाही आणि कधीही कोणती गोष्ट घेणार सुद्धा नाही, कारण त्या पैशाची किंमत तुम्हाला ती कळालेली असते। म्हणून स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही। कुठल्याच गोष्टीचा गर्व कधीच आपण करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते आणि ते मिटूनही जाऊ शकते। म्हणून कुणालाच कमी समजू नका। ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि ते देव बघतही असतो। म्हणून जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना नक्कीच तुम्ही सांभाळून ठेवले पाहिजे आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे। या वाक्यामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतील आणि आजचा संघर्ष जो असतो तो उद्याचे सामर्थ्य तुमच्यासाठी निर्माण करत असतो। म्हणून तुमचे जेव्हा विचार बदलतील तेव्हा तुम्ही आपोआप बदलू लागाल आणि तुम्हाला भरपूर मोठे यशही गवसेल। म्हणून स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की
की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे आणि माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुख दुःख हे आपलं अवलंबून असतं. आणि आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे आपण नक्कीच सोडून दिले पाहिजे आणि स्वतःचा विचार फक्त आपण केला पाहिजे. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि तुम्हाला ते नक्कीच तुमच्यामध्ये आत्मविश्वासात ठेवावा लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे मात्र नक्कीच, आणि आपल्याला जिंकल्याशिवाय नक्कीच कोणी अडवू शकत नाही. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. म्हणून स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात. तुम्ही त्यासाठी कष्ट भरपूर केले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी नक्कीच तुम्ही वेळ दिला पाहिजे. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आणि पुढे जायला हवं. म्हणून आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी आपल्याला नक्कीच करावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भक्कम उभं राहावे लागणार आहे. म्हणून या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. म्हणून मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत असे असतात. म्हणून कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. आणि जे शक्य नसेल तर कमीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. म्हणून खरं तर सगळे कागद सारखेच असतात. त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होत असतात आणि ते सर्टिफिकेट गावभर आपण मिरवत सुद्धा असतो. म्हणून आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पाहू शकतात ज्याचे निर्धार ठाम असतात आणि ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. म्हणून नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवण्यासाठी हाच खरा मार्ग आहे. आणि आपण जीवनामध्ये फक्त कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने सगळं संकट दिलाय, मग मार्गही तोच दाखवेल. फक्त त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचे गुणगान करत आपण नामस्मरण हे नक्कीच केले पाहिजे. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं किती अवघड असतं आणि होऊन गेलेलं असतं ते विसरणं. म्हणून ते खूप भयानक असतं. म्हणून तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका, कारण हळवं मन ज्याचं असतं ना त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं आणि तो फसत देखील असतो. म्हणून सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच मनामध्ये बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र नक्कीच फिक्स आहे. आणि सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज नसतो. म्हणून लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेत असतात, पण आता कळलं आयुष्य जगताना खूप परीक्षा आपल्याला द्याव्या लागत असतात आणि त्या आपल्याला समजत सुद्धा नाही. हे मात्र निश्चित खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच ते सोडवा. लेट होईल पण नक्कीच थेट होईल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला अनुभव चांगला सुद्धा येईल. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट हा फेडावा लागत असतो आणि हे कर्म आहे. हे तुम्हाला नक्कीच फेडावं लागेल आणि यालाच तुम्ही घाबरून जीवनामध्ये चाललं पाहिजे. म्हणून जी माणसं समजावून सुद्धा समज नाहीत ना, अशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार आहे. म्हणून त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही. म्हणून आयुष्यातील चुका सोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात आणि त्या दुरुस्त आपण केल्याच पाहिजे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाची प्रकाशवाट दाखवणाऱ्या सर्व गुरूंना आपण नमस्कार केला पाहिजे आणि आपले स्वामी समर्थांना आपण दररोज नक्कीच नमस्कार करून घराबाहेर पडले पाहिजे. मनातलं ओझं कमी करण्याचे हक्काचं ठिकाण म्हणजे आपले स्वामी समर्थांचा दरबार आहे आणि त्यांच्या दरबारात जाऊन त्यांच्या पाया आपण नक्कीच पडलं पाहिजे. आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो ना, तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवत असतात आणि तीच माणसं भरपूर काही जीवनाचा अनुभव घेऊन बसलेले असतात. म्हणून आपल्याला कोणाचं तरी ऐकावं लागेल आणि कोणाचं तरी ऐकल्यानेच आपण जीवनामध्ये चांगले अनुभव घेऊ शकतो, कारण समोरच्याला बरोबर अनुभव आलेले असतात आणि त्याने ते जीवनही जगलेलं असतं. म्हणून रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील आणि एक दिवस नक्कीच तुमचं कौतुक होईल सुद्धा. म्हणून परिस्थिती जीवनाचा आरसा दाखवते
अनुभव त्याचं जीवनात कसे बदल करावेत ते शिकवत असतात आणि ते बदल आपल्याकडून घडवत असतात. म्हणून कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे कळाले ना, त्याला पुण्य कमवण्यासाठी आवश्यकता राहत नाही, कारण तो पुण्य कमवत असतो. म्हणून परिस्थिती कशीही असो, आपल्याला उठून उभं राहण्याची जिद्द फक्त आपल्या मनात ही राहावी लागते. आणि भोग हे भोगूनच संपतात आणि भोगावेच लागतात. त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता मात्र नक्कीच असते, आणि ती फक्त शक्यता असते. ते कमी होईल ना होईल हे फक्त तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही कर्माचा पाठलाग करा. भाग्य तुमचा पाठलाग हे नक्कीच करणार आहे. आणि आयुष्यातील कोडी तुम्हाला सोडवायची असतील ना, तर स्वभावात तुम्हाला गोडी ही आणावीच लागेल. आणि स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा मात्र अहंकार आपल्याला नसावा, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा कधीच तुम्ही करू नका आणि त्यामागे नक्कीच धावू नका. म्हणून दुसऱ्यांच्या दोषाचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तेच तो व्यक्ती दुसऱ्याकडेही बोलत असेल याचे आपण ठाम उत्तर देऊ शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला माणसं ओळखायला शिकायला लागतील. आणि शारीरिक सौंदर्य हे कालांतराने नष्ट होत असते, पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही. ते शेवटपर्यंत तसेच असते आणि तसेच टिकून सुद्धा राहते. म्हणून असण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगले माणसं जोडत चला आणि चांगल्या माणसांसोबत तुम्ही नक्कीच राहत चला. स्वामी सांगतात, ज्याचं कोणी नसतं त्याचे आम्ही असतो. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अनमोल वचन स्वामींनी आपल्याला दिलंय. आणि तेच तुम्ही नक्कीच कानामध्ये तुमच्या गुणगुणलं पाहिजे आणि स्वामींची आठवण तुम्ही दररोज काढली पाहिजे. म्हणून ओंजळीत आपल्याला हवं तेवढंच पाणी भरावं. मनाची तहान भागवतं सुखाच्या क्षणाला नक्कीच तुम्ही घेरावं. आणि सुखाचे क्षण हे आयुष्यातले नक्कीच तुम्ही जगून घ्यावे. आणि ज्यांना आपले विचार पडत नसतील त्यांना प्रतिउत्तर कधीच देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआप खाली होतो. आणि समोरच्या माणसाला नक्कीच त्याला अनुभव आल्यावर सर्व गोष्टी या समजत असतात. म्हणून भलेही तो जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना मात्र 2-4 महिने सहज टिकायच्या. आजकाल आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट मात्र करता येतात. आणि आपण त्या मोबाईलच्या आहारी नक्कीच झालेलो आहे. म्हणून रस्त्यांच्या दर्जा कळायला फक्त पाऊस पडावा लागतो आणि माणसांच्या दर्जा कळायला फक्त एक प्रसंग हा पुरेसा असतो. आणि त्यात कळून जातं की समोरची व्यक्ती आपल्या सोबत आहे की आपल्या विरुद्ध. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना, तरी फुलाने आपलं फुलणं हे कधीच सोडायचं नसतं आणि तो सोडतही नसतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून आपण तसंच केलं पाहिजे. आपण किती काम करायचं आणि कोणाला किती द्यायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं. नंतर त्याला काहीच करू आपण शकत नाही. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. आणि स्वामी म्हणतात, चांगल्या लोकांच्या संगतीत नक्कीच तुम्ही राहा. तुम्ही प्रगतिशील व्हाल आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने तुमच्या जवळ चांगले विचार सुद्धा येतील आणि तुम्ही यशाच्या नक्कीच शिखरावर जाऊन पोहोचाल. म्हणून सावली तुम्हाला निर्माण करायची असेल ना, तर उन्हात होरपळायला तुम्हाला शिकायला लागेल आणि तुम्हाला मेहनत ही नक्कीच करावी लागणार आहे. म्हणून भक्ती म्हणजे माऊली आहे, माऊली म्हणजे पंढरी आहे आणि पंढरी म्हणजे वारी आहे. आणि ती वारी आणि त्यातला आनंद आपण नक्कीच बघितला पाहिजे. तसंच ते लोक जसे आनंदी असतात तसेच आपण जीवनामध्ये पूर्णपणे आनंदी राहायला हवे. आणि पूर्णपणे आनंदी राहिल्याने आपल्यालाही तितका उत्साह आणि तितका आनंद पूर्ण जीवन जगताना येऊ शकतो. आणि प्रत्येक पावलावर आपल्याला संकटे आहेतच, पण त्यात पण आनंद शोधून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे याचाच त्याचा अर्थ होतो. म्हणून रात्रभर गाढ झोपावं लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र आपल्याला जगायला लागणार आहे. कारण आपण इमानदारीने आयुष्य जगलो तर आपल्याला नक्कीच चांगली झोप सुद्धा लागणार आहे. म्हणून जो सतत चिंता करत असतो त्याच्या मागे सगळी संकट येत असतात, आणि जो व्यक्ती फक्त आनंद असतो त्याच्या मागे सर्व सुखे मात्र येत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तो लढाईसाठी तयार असतो. आणि म्हणून जिंकायला शिका. आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही जिंकलात असंच नाही, काही गोष्टी तुम्हाला हरावी लागेल, मग तीही तयारी तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. म्हणून असंच आपण नक्कीच प्रत्येकाशी मन जुळून घेतलं पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या संगतीत आपण तेवढं राहिलं पाहिजे. काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला ते नक्कीच तयार नसतात. अशांना तुम्ही नक्कीच सोडून द्यायला हवं आणि त्यांचा नक्कीच पाठलाग तुम्ही नाही करायला हवा. आणि तो पाठलाग केला
तर ते नुकसान तुम्हालाच भोगावं लागणार आहे आणि पूर्णपणे तुमच्या अंगाशी येणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आणि आपले ग्रंथ हे वाचलेच पाहिजे. तेव्हाच तुम्हाला कुठेतरी चांगल्या गोष्टी या शिकायला मिळत असतात आणि चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही आणि ते काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व मात्र असतं. म्हणून चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. मित्रांनो, सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हाच आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि हाच श्वास तुम्हाला जीवनामध्ये पुढे पुढे घेऊन जात असतो आणि तुमचं ध्येय हे वाढवत देखील असतो. म्हणून तुम्ही त्याच प्रकारे जीवन नक्कीच जगायचं आहे. ओठांवर हसू येत होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि भरपूर काही गोष्टी आपण बालपणी मस्त मजेत आपण भरपूर एन्जॉय सुद्धा केल्यात. म्हणून तुम्ही सूर्योदयासोबत अंधार दूर करणारा प्रकाश येतोच, फक्त रात्र संपेपर्यंत धीर तुम्ही धरायला हवा, हे मात्र निश्चित. आणि जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काहीही नाही आणि असणारही नाही. कारण तुम्हाला झोप जर लागली नाही तर तुम्ही किती त्रासाल आणि तुमच्या मनात शांती नसली तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजणार सुद्धा नाही. आणि तुमच्या जीवनात जर आनंद नसेल तर तुमचं जीवन जगून काही फायदा सुद्धा नसतो. म्हणून आपल्या जीवनात या तीनच गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या पाहिजे: झोप, शांती आणि आनंद. बस याच गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या असतील तर तुम्ही श्रीमंत देखील आहात. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली ना ती कपाळीच लावली जाते. म्हणून किमतीवरून कोणाचं अस्तित्व तुम्ही ठरवू नका. प्रत्येकाची किंमत कितीही असली पण ज्यावेळी ते कामाला येतं त्याची किंमत वाढून जात असते. म्हणून तुम्ही फक्त मदत करण्याची जिद्द तुमच्या जवळ असली पाहिजे. आपले असोत किंवा परके, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि तीच माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि तो त्रास आपल्याला पूर्ण आयुष्य भोगावा लागत असतो. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे नक्कीच तुम्ही या प्रकारे जगले पाहिजे. आणि असे जगले तर तुम्हालाही देव कधीही दुखावणार नाही. दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर आपण जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याच्यानेच आपला विकास देखील संभव असतो. म्हणून दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो तेव्हा त्याला तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण आपण करा, मग इतरांना करायला शिका. म्हणून आपण जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हाच आपण भरपूर काही गोष्टी या जीवनात अनुभव घेत असतो आणि त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतही असतो. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकांना आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि त्या अनुभवानेच नक्की शिकायला मिळत असतात. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि चांगलीच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नका हो तुम्ही कधी उदास. तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास आणि प्रत्येक क्षण भरभरून तुम्ही जगायला हवा. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा. सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नव्या दिशेला नवीन कामं तुम्ही नक्कीच सुरू करू शकाल. आणि मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयशाला देखील मानेल हार. संकटे समूळ नष्ट होतील, जिद्दीने करा प्रतिकार आणि जिद्दीनेच तुम्ही पुढे सरसावत जायचंय आणि जिद्दीने सगळ्या गोष्टी करायचंय. काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण आनंदी राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जात असते. काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखी आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत ठेवा आणि तुमच्या सोबत ते बाळगलेच तुम्ही पाहिजे. देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो आणि ते जर चांगले असतील तर देव तुमची कोणती नक्कीच तुमच्या मनामध्ये जी आशा असेल आणि जे तुम्ही देवाकडे मागत असाल ते पूर्ण करत असतो. म्हणून आनंद स्वतःपर्यंत ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वात सोबत वाटल्यास खूप वाढेल आणि तो वाढत वाढत जातो. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं महत्त्वाचं आहे. आणि तो आरंभ जर केला तर आपल्याला अनुभव येत जातील आणि आपण त्यातून भरपूर काही शिकत जाऊ. मग तसं आपल्याला पुढे जात जात कळत सुद्धा जातं. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत
नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागृत होत असते आणि ती नवीन आशा आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जात असते. म्हणून रातराणीच्या गंधाने रात्र रूपाला ग आली, निशिगंध आला फुलून निशा गंधमय झाली. आणि अशीच निशा गंधमय होत जाते. आयुष्याचंही असंच असतं. आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवीन चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट तुम्ही मनामधून काढून टाका. नेहमी प्रथम स्थानावर राहा. स्मित हास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारताना सुद्धा. म्हणून आपल्या चुका जर झाल्या तर त्या स्वीकारायला देखील शिका. आणि तो माणूस खूप बलाढ्य असतो आणि त्याच्यामध्ये खरंच चांगली हिंमत सुद्धा असते. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळू देत नाही. ही सवयी आपली मानसिक शांती भंग करत असते आणि आपल्याला नक्कीच चुकीच्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधी येत नसतो आणि तो येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. तुम्ही एकदा दुसऱ्याला देऊन बघा, तुम्हाला असा आनंद मिळेल जो आनंद कुठेही मिळू शकत नाही. म्हणून चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो आणि इतरांच्या हृदयातही राहत असतो. म्हणून सुखदुःखांच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि हाच आनंद जगत आपण जगलं पाहिजे, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणं आहे. आणि हे दोन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये दुसऱ्यासारखं वागाल. आणि तुम्ही फक्त एक गोष्ट करा की कोणावर बोट दाखवू नका आणि कोणाची चूक काढू नका आणि स्वतःची चूक ही नक्कीच तुम्ही स्वीकारायला शिका. तेव्हाच तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही अनुभव मिळवाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे. आणि ज्याच्याकडे समाधान असते तो व्यक्ती नक्कीच आनंद असतो. आणि इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. कारण आपण चिंता करत बसलो तर नवी गोष्टी आपल्याला समजत नाही आणि नवीन गोष्टी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून त्या आपण विसरत चालत असतो. म्हणून तसं करू नका. तुम्ही चिंता कोणत्या गोष्टीची करताय यावर सुद्धा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. म्हणून तुम्ही कधीही एक गोष्ट करा, आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपण. म्हणून प्रत्येक गोष्ट ही आनंदात जगायची आणि आनंदात आपण करून पुढे सरसायचं आहे. जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त महत्वाचे आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे हे पण जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही नक्कीच कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव ही निर्माण होत असते. दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट हा शांतीने करा. आज परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि आजच परमात्मा आपल्याला नक्कीच आपल्याला कुशीत घेत असतो. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे ना, तिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून आपण जे कर्म करतो तसेच आपल्यासोबत घडत असतं आणि तेच आपल्यासोबत घडणार सुद्धा आहे. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून नक्कीच तुम्ही दूर ठेवा. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यातील काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात नसतातच आणि त्या आपण नक्कीच आणून त्या आपल्याजवळ टाकत असतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असतं. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं. आणि जीवनात काही क्षण असे येतात जे जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात. म्हणून आयुष्याची सोनेरी पहाट ते घेऊन येत असतात आणि आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगत असतो. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख आहे आणि ते आपण अनुभवलं पाहिजे. म्हणून शरदाच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्यायाल्या, शुक्र चमके एकसारखा पाहून श्यामला सावल्या. म्हणून आपल्यालाही कोणतरी बघून असं सावळलं पाहिजे आणि नक्कीच आपण तसं वागलं पाहिजे आणि नम्र आपण राहिलं पाहिजे. 2 क्षणाचे असते भांडण, 7 जन्माचे असते बंधन. किती आले जरी संकट, नेहमी आनंद राहो सहजीवन. आणि असंच आपण आनंदी राहिलं पाहिजे आणि सहजीवन एकमेकाची साथ देऊन आपण पुढे गेलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. आणि तो आपल्यासोबत नक्कीच पुढे येत असतो आणि आपल्याला तो साथ देत असतो. म्हणून नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे आपण अनुभवणं जास्त महत्वाचं असतं. आणि नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो
जेव्हा संवाद हा आपल्याला मनापासून होत असतो आणि मनापासून तो संवाद आपण करतही असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल तर ती यात्रा बनवून जाते, भोजनात जर असेल तर तो प्रसाद बनून जातो, भुकेत जर असेल तर तो उपवास होऊन जातो आणि घरात जर असेल तर ते घर हे मंदिर बनून जाते. म्हणून आपण प्रत्येक गोष्टी ती भक्ती शोधलीच पाहिजे आणि भक्ती ही परमेश्वराची केलीच पाहिजे. आपले मन शांत राहते आणि प्रत्येक गोष्टीचा चांगला अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही फळाला येईल आणि तुमचे नक्कीच मेहनत रंग लावेल. म्हणून जीव झाली शाळा, अनुभव झाला गुरु, शिका सर्व येथूनच. अभ्यास तुमचा ठेवा फक्त सुरू आणि जीवनाचा अभ्यास असाच आपल्याला करत राहावा लागणार आहे. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येत नाही आणि उमटत नाही. म्हणून तुम्हाला त्रास हा सहन करावाच लागेल आणि दुःख तुमच्या वाट्याला येणारच आहेत. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहते आणि ती तुमच्याजवळून कोणी घेऊही शकत नाही. म्हणून काही गुण पाहतात, काही फक्त दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहतात आणि मन जर चांगलं असलं तर समोरचा व्यक्तीही तितका चांगला आणि आवडीचा होतो. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले कधीच जात नाही. फक्त जीवनामध्ये संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमाही मात्र निघून जात असतं. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि त्याला आपण नक्कीच प्रत्येक ठिकाणी महान ठेवलं पाहिजे आणि त्याचे उपकार कधी विसरू नये. अहंकार त्याला असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळून जातं. कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर मात्र करत असते आणि त्यालाही पुढे घेऊन जात असते. म्हणून आयुष्यात फक्त नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. जो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्याचं नक्कीच यशस्वी होतो आणि होणारच आहे. म्हणून दुसऱ्याची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा असते आणि तिथेच आपला परमेश्वरही असतो. त्याची सेवा आपण मनापासून केली पाहिजे. म्हणून सर्व शब्दांचा अर्थ सापडतो पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच आपल्याला सापडत असतो. म्हणून तोच अनुभव घेऊन आपण प्रत्येकाचं वागणं हे बघितलंच पाहिजे आणि त्यानुसार ठरवलंच पाहिजे. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि मिळूही शकत नाही. कारण जीवन एक गाणं आहे, ते गुणगुणत राहावं आणि ते तसं गुणगुणत आपण पूर्ण आयुष्य जगून घ्यायचं आहे. सुकलेल्या सगळ्या पानांना कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं असतं तेच आपल्याला दिसत असतं. तसंच आपलं ध्येय आपण ठरवायचंय आणि फक्त त्याच्याकडेच बघायचंय आणि त्याच्या दिशेनेच आपण जायचं सुद्धा आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार होतो आणि स्वाभिमान आपण नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असं दिसून येते की त्यांचे कार्य हे अद्वितीय आहे. त्यामुळे त्या स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम करत राहा. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच लोक पुढेही जाऊ शकतात. म्हणून ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजाने तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचे काम त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून कोणत्याही क्षेत्रात जाल तिथे तुम्ही नक्कीच तुमचा यशाचा झेंडा हे गाडूनच याल हे मात्र निश्चित. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराशा झाला असाल तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही चांगल्या रीतीने करू शकाल. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहायचे धाडस दाखवा. कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या. कारण कासवी शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही न थांबता प्रयत्न जीवनात करत राहिले पाहिजे. एक दिवस तुमचाच असेल आणि विजय तुमचाच होणार आहे. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपणही चांगले व्यक्ती असल्याची नक्कीच आपण खात्री करून घेतली पाहिजे. अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि त्यांना यशही मिळत नाही आणि त्यांच्या यश हे 2 पावलावरच असते हे त्यांना समजत देखील नाही. म्हणून तुम्ही तसं समजू नका की तुमच्या पाठीमागे कोणाचा हात नाही. शुद्ध स्वामी समर्थांचा हात
आपल्या पाठीमागे आहे, म्हणून आपल्याला भिण्याची काही गरज नाही आणि आपण भिवूही शकत नाही. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात आणि तेव्हाच ती मूर्ती होत असते. म्हणून एवढं लक्षात घ्या, फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींना नक्कीच तुम्ही त्यांची सेवा मनोभावाने आणि निर्मळ मनाने करायची आहे. म्हणून तुम्ही करत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी समर्था आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि इच्छाशक्ती तुमची वाढलीच पाहिजे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा पुस्तकांची मैत्री करा आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान हे मिळवून देतात आणि भरपूर काही शिकवून जात असतात. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ हे स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला जातो. म्हणून तोच परिचय आपलाही होणार आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन हे नक्कीच अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला मिळत असते आणि ती ताकदच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही आपले होत असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच आयुष्यामध्ये मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजबाईची सोबत देखील आधार देणारी वाटते आणि ती आधार देणारी असते सुद्धा. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हाला कोणीतरी तुमच्या जवळ नक्कीच असायला हवं जो तुमच्या जीवनात प्रकाश पाडू शकेल. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होऊ शकते आणि होते सुद्धा. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एका चांगला नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल वाढवते आणि आपल्याला पुढे जाण्यास मदत करत असते. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे, ते आपल्याला करायच लागणार आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणारही नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवत असतात आणि ते टिकूनही राहत असतात. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असते. म्हणून जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित करायला हवी आणि ती विकसित तुम्ही केलीच पाहिजे. म्हणून महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि तो आपल्याला त्या दिवसापर्यंत घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या, कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टींवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल आणि ती गोष्ट आपण नक्कीच चांगल्या प्रकारे निभावू शकतो आणि करूही शकतो. म्हणून वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि ते मिळवूही शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि तोपर्यंत आपल्याला नक्कीच संधी मिळू शकते आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे आपल्या हातात असतं. म्हणून जेव्हा कठीण काळात परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावेच लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश येत नाही आणि ती येणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला
तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री नक्कीच असते. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा देखील असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान हे टाळता येत असते. आणि तेच आपल्याला करायचे सुद्धा आहे. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा हे साथ देत असतं आणि ते नशीबही त्याच्या सोबतही असतं. म्हणून माथार आणि माघार हे घेणे कधीही मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्नही इमानदारीने आणि स्वकष्टाने करत असतो. आणि निर्मळपणे ते प्रयत्न करून आपण त्या गोष्टी नक्कीच जीवनात मिळवू शकतो. जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. आणि तोच तुम्ही निर्माण केला पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण स्वतःला एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात. आणि त्या पायऱ्या चढल्यावरच आपल्याला ते महान ध्येय गाठायचे असते. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात कधी खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव देत असतो, हे मात्र निश्चित. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो आणि तो त्यामुळेच वाढत देखील असतो. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपला बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय अजिबात आयुष्यामध्ये मिळत नाही आणि ते मिळणारही नाही. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग आपला आपोआप निर्माण होतो आणि तो मार्ग आपल्याला स्पष्टपणे दिसत देखील असतो. म्हणून त्या मार्गाकडे बघून आपण पुढे चालत राहिलं पाहिजे. आणि अडचण वा समस्या काय आहे ते एकदा बघा, मग त्याच्या उत्तराकडे वळा किंवा अंतर्मनाच्या मार्गाकडे वळा. त्यानंतर जे घडेल त्यावर तुम्ही गाढ श्रद्धा ठेवून निश्चिंत राहा. मला आशा वाटत आहे किंवा यापेक्षा अधिक चांगलं होईल असं काहीतरी म्हणत तुमचे उपचार कमजोर करू नका. अंतर्मनाच्या माध्यमातून आपलं बाह्य मन जी काही ब्ल्यू प्रिंट काढून आपल्या शरीराच्या पेशी यंत्रणेला सुपूर्द करत असतं त्याचं अत्यंत विश्वासानं आणि प्रामाणिकपणे तंतोतंत पालन करण्याचं काम आपलं शरीर करत असतं. काम व्हावं आणि व्हायला हवं ही तुमची भावना मुख्य आणि महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, आरोग्य तुमचं आहे, संतुलन तुमचं आहे. चाणाक्षपणा आणि अंतर्मनाची बरं करण्याची जी अमर्यादित शक्ती आहे तिचा पुरेपूर तुम्ही वापर करा. आत्मविश्वासाचा अभाव आणि दिशाहीन अतिप्रयत्न ही अपयशाची कारणं असतात. तुमची ज्या गोष्टीवर श्रद्धा असते ती गोष्ट अंतर्मनाला सुचवा आणि शांत व्हा. स्वतःला थोडं मोकळं करा. निर्माण झालेल्या बिकट हे दिवस सुद्धा जातील असं सांगा आणि स्वतःला थोडं शिथिल केलं की तुम्ही अंतर्मनावर प्रभाव टाकू शकता. अंतर्मनाच्या गतिशील कृतीला चालना देऊ शकता आणि त्यातून काहीतरी भरीव घडून येऊ शकतं. म्हणून एकपेशीय जीवाचा व्यवस्थित अभ्यास केला की मग आपल्या गुंतागुंतीच्या शरीरात काय करू सुरू शकेल आणि काय होऊ शकेल हे आपल्याला जाणवतं. आणि एकपेशीय जीवांना अवयव जरी नसले तरी त्यांनाही मन असल्याचं त्यांच्या हालचालीतून दिसून येत असतं. म्हणून हालचाल, पोषणक्रिया, एकरूपता आणि निष्ठासन वा लोभ पावणं या मूलभूत क्रिया पार पडत असतानाही क्रिया प्रतिक्रिया दिसून येतात. आणि मित्रांनो, डॉक्टर ऑलेक्सिस कॅरेल्स यांनी पक्ष्यांच्या पिलांच्या मनावर प्रयोग केले आणि त्या प्रयोगशील निष्कर्ष खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण अवयवांचा विकास झालेला नसतानाही जीवनाची सगळी कार्य सुरू असतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. आणि माणसाच्या शरीरातून त्यांच्या अंतर्मनाच्या कार्याचं चित्र हे उमटत असतं. म्हणून आपल्या खऱ्या शक्ती अंतर्मनातच वसलेल्या असतात. अंतर्मनाच्या कार्याची क्षमता अपरिमित असल्यामुळे कोणाला अंतर्मनाच्या कामाची संपूर्ण कल्पना करता येत नाही आणि ते कसं काम करतं हे जसजसं आपल्याला कळतं तसतसं आपण त्याचा उपयोग करायला लागतो. आपण जर आपल्या शरीराला
मनाला सैल मोकळं सोडलं तर आपल्या शरीराची काळजी घेणारी एक शक्ती, एक चैतन्य असतं असं लोक म्हणतात. हे खरंही आहे, पण यातली मुख्य अडचण म्हणजे आपलं बाह्य मन सतत त्यात आडकाही उत्पन्न करत असतं आणि पंचेंद्रियांच्या आकलनाच्या आधारावर बाह्य गोष्टींच्या दिसण्यावरून बाह्य मन अनेकदा आपल्या मनात खोटा विश्वास, भीती आणि चुकीची मतं तयार करतं. म्हणून मानसिक भावनिक परिस्थितीमधून भीती, खोट्या श्रद्धा आणि नकारात्मक गोष्टी जेव्हा अंतर्मनात बिंबवल्या जातात तेव्हा त्या सूचनांबरोबर काम करण्या वाचून कोणताही पर्याय त्याकडे शिल्लक राहत नाही आणि तुमच्यामध्ये आत वसलेल्या सर्वसाधारणपणे सगळं चांगलं व्हावं यासाठी सतत काम करत असतो आणि सगळ्या गोष्टींच्या मागचा जो सुंदर मिलाप असतो त्यांचं अंगभूत तत्वच त्यातून प्रतिबिंबित होत असतं. म्हणून एडिसन, कार्वर, आईन्स्टाईन आणि अशा अनेक महान लोकांच्या कार्याकडे बघा. बाह्य शिक्षणाचा अतिभाव न करता त्यांनी अंतर्मनात दडलेल्या बहुविध खजिन्याचं दाट ठोठावलं आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचं कारण शोधा. तुम्ही जे बघू शकत नाही त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला नाहीत तर तुम्ही फार लांब जाऊ शकत नाही. मला प्रेम दिसत नाही पण मला ते जाणवतं. मला सौंदर्य दिसत नाही पण मला माझ्याबरोबर आलेलं मी बघतो. आणि अंतर्मनाच्या सामर्थ्याविषयी आत्मविश्वासाचा अभाव असणं हे आपलं सर्वात मोठं अपयश असतं. तुमचं आंतरिक शक्तीशी स्वतःला जोडून घ्या. तुम्ही एकदम परिपूर्ण आहात हे तत्व जोवर तुम्ही आचरणात आणत नाही तोवर नुसतं ते तत्व माहीत असून काय उपयोग. स्वअस्तित्वाची जाणीव असणं ही बरी होण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे. मला एक माणूस माहीत आहे की ज्याला असं सांगण्यात आलं होतं की ससाचा पाय त्याच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवला तर त्याची चामखीळ निघून जाईल. म्हणून त्यानं त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम दिसून आला. ससाच्या पायाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. हे केवळ मनाच्या शक्तीमुळे झालं होतं. मानसिक स्वीकार आणि श्रद्धा ही कारणं होती आणि चामखीळ निघून जाणं हा त्याचा परिणाम होता. आणि तुम्ही जर तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असाल तर अंतर्मनही कठीण काळात तुमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणून एकदा बॉयलरची दुरुस्ती करणाऱ्या माणसानं दुरुस्तीसाठी $200 आकारले म्हणून एका घरमालक तक्रार करत होता. त्यावर तो तंत्रज्ञ म्हणाला की हरवलेल्या खेळाचे मी 5 सेंट्स आकारले आणि काय बिघाड झाला या माहितीसाठी $199.95 आकारले. त्याचप्रमाणे अंतर्मन एक कुशल तंत्रज्ञ असतं आणि तुमच्या शरीराचा कोणताही दुखावलेला अवयव बरा करण्याचा सगळ्याच पद्धती त्याला माहिती असतात. आणि आरोग्याचं फरमान सोडलं की अंतर्मन त्याचा अंगीकार करणारच. पण शांतपणा ही खरी गुरुकिल्ली आहे. सहजपणे या गोष्टी होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीच्या तपशिलात पाडण्याची गरज नाही आणि शेवटी होणारा परिणाम फक्त माहीत असायला हवा. आणि आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती, नोकरी याबाबतची कोणतीही समस्या असो तिच्यातून मुक्त आणि होत आनंदी परिणामाची जाणीव अनुभवा. आणि मोठ्या आजारानंतर बरं वाटल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं होतं हे आठवा. आणि सगळ्या सुप्त आकांक्षाचा कस लागण्याची भावना तुमच्या मनात येते आणि तुमच्या मनातल्या सगळ्या नवनवीन कल्पना भविष्यासाठी नाही तर आजच्या क्षणासाठी अंतिम स्थितीत पोहोचल्यावर जाणवतं. म्हणून द मिरॅकल्स ऑफ द माइंडवरील नक्कीच त्यांच्या आव्हानात्मक गोष्टी ह्या समजून घ्यायच्या असतात आणि त्यांचं एक विशेष तंत्र कसं अवलंबायचं यांच्या सूचना देण्यात आल्या होत्या. म्हणून एक छोटंसं सकारात्मक विधान घ्यायचं, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि अंगाईगीत सारखं एकसारखं म्हणत राहायचं. रोज रात्री झोपण्यापूर्वी जाताना हा माणूस ध्यानावस्थेत जायचा आणि त्याचं सगळं ध्यान एकाच जागे खिळलेलं असायचं आणि तो त्याच्या डोळ्यांच्या डॉक्टरकडे एकदा लक्ष केंद्रित करायचा आणि डॉक्टर त्याच्या समोर बसल्याची हा तर चमत्कार घडलाय असं डॉक्टरला त्याला म्हणत असल्याचं ऐकून येण्याची तो कल्पना करायचा. झोपायला जाण्याआधी दररोज रात्री साधारण 5 मिनिटं तो ही गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायचा. 3 आठवड्यानंतर त्याचे डोळे ज्याने आधी तपासले होते त्या नेत्रतज्ञांकडे तो पुन्हा गेला आणि हा चमत्कार आहे असं डॉक्टर त्याला म्हणाले. असं कसं झालं तर त्यानं एक साधन म्हणून डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्या मनातील कल्पना त्याच्या अंतर्मनावर बिंबवली आणि वारंवार त्या गोष्टीचा उच्चार केला, विश्वास ठेवला आणि तसंच होणार ही अपेक्षा मनात बाळगली. असं करून त्याचा अंतर्मनातलं तसं करण्यासाठी उद्युक्त केलं. मग अंतर्मनानं परिपूर्ण अवस्थेतील डोळ्यांचं चित्र तयार केलं होतं म्हणून आणि तातडीनं डोळ्यांना बरं करायला सुरुवात केली. मग आपलं मन काय काय चमत्कार घडून आणू शकतं हे आणखी उदाहरण तुम्ही नक्कीच समजू शकता आणि तुमच्या जीवनात हे अवलंबून तुम्ही त्याचा अनुभवही नक्कीच चांगल्या प्रकारे घेऊ शकता. म्हणून अंतर्मन आणि नक्कीच तुमचं जे व्यसन असतं त्याच्याशी तुम्ही याला नक्कीच रिलेट करून तुम्ही भरपूर काही गोष्टी या सोडू देखील शकता. त्या अंतर्मनानुसार तुमची ती पायरी असते. म्हणून पहिली पायरी, आराम खुर्चीत बसा, सोप्यावर आडवे झोपा. काही मिनिटं तुम्ही स्वतःला एकदम निवांत करत असल्याची सूचना द्या. आता गुंगीच्या झोपाळ्यातल्या अवस्थेत स्वतःला न्या आणि आता तुम्हाला माहिती आहे
तसं अशा निवांत शांत ग्रहणक्षम अवस्थेत स्वतःला मुक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना तुमच्या अंतर्मनाला द्यायच्या आहेत. दुसरी पायरी आहे, अर्धवट झोपाळलेल्या अवस्थेत तुमच्या अंतर्मनाला म्हणा, या संधिवासापासून मी मुक्त झालो आहे आणि मला मनशांती मिळाली आहे. मुक्त झाल्याच्या आनंदात प्रवेश करा. 5 मिनिटं किंवा त्याहून अधिक काळ असं करा. तिसरी पायरी म्हणजे आता तुमच्या शेजारी तुमची एखादी प्रिय व्यक्ती उभी आहे अशी कल्पना करा. तुमचे डोळे बंद आहेत आणि ती व्यक्ती कदाचित तुमचे डॉक्टर असतील, पती असतील वा पत्नी असेल. ही प्रिय व्यक्ती तुमचं अभिनंदन करत आहे असं ऐका आणि अभिनंदन या शब्दांनी तुम्हाला संपूर्णपणे मनशांती लाभली आहे असं वाटेल. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तरी व्यसनापासून तुमची संपूर्ण सुटका, आनंदाची भावना निर्माण होईपर्यंत परत परत हा शब्द तुम्ही ऐकत राहिले पाहिजे आणि तुमचं ते नक्की सुटून जाईल आणि तुम्हाला त्याविषयी नक्की समजणार देखील नाही. आणि म्हणून अंतर्मन आणि त्यानुसार तुम्ही संपत्ती कशी मिळवू शकता हे आपण नक्कीच समजून घेऊ शकतो. ते म्हणजे व्यवसायाची गणितं जेव्हा बिघडतात किंवा शेअर बाजार कोसळतो किंवा लोक आपली गुंतवणूक गमावतात तेव्हा बहुतांश लोकांना अगदी असहाय्य वाटतं. परमेश्वराचा अदृश्य हात पाठीवर नसतो. अशा वेळी त्यांना असुरक्षित वाटतं, कारण आपल्या अंतर्मनाचं कसं डोकवायचं हे त्यांना माहिती नसतं. कधीही न संपणारा अक्षय चिरंतर साठा त्यांच्या स्वतःमध्येच आहे या गोष्टीबद्दल ते अनभिज्ञ नसतात. म्हणून दरिद्री मनोवृत्ती असलेला माणूस स्वतःला गरीब परिस्थितीतून पाहतो आणि तर दुसरीकडे संपत्ती मिळवायच्या मानसिकतेत असलेला माणूस आणि माणसाला त्याच्या गरजेच्या हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून लोकांनी गरिबीत जगावं यासाठी हे विश्व बनलेलं नाही. तुम्ही श्रीमंत बनू शकता. तुमच्या गरजेची प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते. तर तरी भरपूर शिल्लकही तुमच्याकडे असू शकते. पण तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या मनातील चुकीचे विचार झटकून त्या जागी नवे योग्य विचार पेरण्याचे सामर्थ्य असू शकते. म्हणून गेल्या 35 वर्षात मी अनेक लोकांशी संवाद साधला असे लेखक म्हणतात. त्यांची एक नेहमीची तक्रार असते, मी श्रीमंत आणि समृद्ध आहे असं अनेक आठवडे आणि महिने मी म्हणत आहे, पण काहीच फरक पडलेला नाही. मला असं आढळलं की जेव्हा ते मी समुद्र आहे, मी श्रीमंत आहे आणि मी असं म्हणतात तेव्हा आता कुठेतरी आपण स्वतःशीच खोटं बोलत आहोत असं त्यांना वाटत असतं. म्हणून एका माणसानं मला सांगितलं की मी समृद्ध आहे व असं मी स्वतः थकवा येईपर्यंत सांगितलं. आता तर थोडे आणखीनच वाईट झाले आहेत. आणि जेव्हा मी असं विधान करायचो तेव्हा ते अजिबात सत्य नाही हे मला माहीत होतं. पण त्याची किंवा त्याच्यासारख्या इतर अनेकांची विधानं त्यांच्या स्वतःच्या जागृत मनाला साकारली होती. म्हणून उलट पक्षी त्यांच्या विधानांच्या विरुद्ध असणारी गोष्ट वरकरणी दिसून येत होती. म्हणून स्वतःला दिलेल्या सूचनेबद्दल स्वतःच्या मनात शंका व झगडा असेल तर ती फलद्रूप होत नाही आणि स्वयंसूचना प्रभावीपणे तेव्हाच सफल होतात जेव्हा त्याबाबत मनात कोणताही संदेह नसतो. म्हणून याच कारणाकरता या माणसाकडून जी विधानं केली जात होती त्यातून परिस्थिती अजूनच बिघडली, कारण त्यांच्या विधानातून त्यांच्यातली कमतरता सूचित होत आणि होती. म्हणून अंतर्मन केवळ तुमचे शब्द वा विधान स्वीकारत नाही तर तुमचा विश्वास आणि समजुती यांचा स्वीकार करतं आणि प्रभावी कल्पना वा विश्वास अंतर्मनाकडून नेहमी स्वीकारला जातो. म्हणून ही अडचण असणाऱ्यांसाठी या संघर्षावर विजय मिळवण्याचा एक मार्ग आहे. मुख्यत्वे झोपायच्या आधी हे व्यावहारिक विधान वारंवार करा आणि दिवस रात्र मी माझ्या सर्व क्षेत्रात श्रीमंत आहे या सूचनेबद्दल तुमच्या मनात कोणताही संघर्ष किंवा शंका उत्पन्न होणार नाही, कारण पैसे नसण्याचा जो छाप अंतर्मनावर उमटलेला असेल त्याला ही सूचना विरोध करत नाही. म्हणून विक्रीचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे अत्यंत चिंतेने पडलेल्या एका व्यावसायिकाला मी उपाय सुचवला होता. तो त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसला आणि त्यांना शांतपणे माझ्या मालाची विक्री दररोज वाढत आहे, माझी प्रगती होत आहे, मी दररोज अधिकाधिक श्रीमंत होत आहे असं विधान वारंवार म्हटलं. आणि या विधानामुळे जागरूक आणि अंतर्मनाचं सहकार्य वाढीला लागलं आणि त्याला परिणाम दिसू लागला. म्हणून संपत्तीची कल्पना अंतर्मनावर उमटवण्याचा हा अगदी साधा, सोपा, वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. आणि हे प्रकरण वाचत असतानाच मला संपत्ती आणि यश गरजेचं आहे असं कदाचित तुम्ही म्हणत असाल आणि तुम्ही असं करायला हवं. आणि दिवसातून 3-4 वेळेला स्वतःशीच 5 मिनिटं संपत्ती, यश असं वारंवार म्हणा. या शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. अंतर्मनाचं आंतरिक सामर्थ्य त्यातून दिसून येतं आणि तुमच्यामध्ये असलेल्या या आंतरिक सामर्थ्याशी तुमच्या मनाची मोठं बांधा. आणि तसं केलं तर तुमच्या प्रकृती आणि गुणवत्तेनुसार तशी परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात निर्माण नक्कीच होतील. मी म्हणजेच यश किंवा मी श्रीमंत आहे असं तुम्ही म्हणत नाही. तुमच्यामध्ये असलेल्या खऱ्या सामर्थ्यावर तुम्ही भरोसा ठेवता. जेव्हा तुम्ही संपत्ती वा यश असं म्हणता तेव्हा तिथं कोणत्याही प्रकारचा संघर्ष उरत नाही. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही या कल्पनांवर ठाम विश्वास ठेवता तेव्हा संपत्ती आणि यशाची भावना तुमच्या आतून उमलून येते आणि संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते आणि यशस्वी होण्याची भावना यश निर्माण करते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
म्हणून अंतर्मन हे बँकेप्रमाणे असतं, अगदी जागतिक बँकेसारखं. जी कोणतीही गोष्ट तुम्ही अंतर्मनावर ठसविता ती कित्येक पटींनी वाढवून तुम्हाला मिळते. मग ती चांगले असो की वाईट. आजूबाजूला पुरेशा गोष्टी उपलब्ध नाहीत, किंवा इकडं कमतरता आहे, किंवा मी गहाण ठेवलेलं गमावून बसेन, आणि अशीच बरीच विधानं जेव्हा तुम्ही करता असता तेव्हा तुम्ही जणू काही कोरा चेक सही करून देत असता. आणि भविष्याविषयी जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी नकारात्मक गोष्टी आकर्षित करा कोरा धनादेशही तुम्ही लिहून ठेवत असता. म्हणून तुमच्या मनातील भीती वा तुमची समजूत याकडे अंतर्मन तुमचा आग्रह असल्याप्रमाणे बघतं आणि त्याप्रमाणे काम करायला लागतं. आणि तुमच्या आयुष्यात अडथळे, विलंब, मर्यादा या गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न करत राहतं. म्हणून ज्याच्याजवळ संपत्तीची भावना आहे त्याला संपत्ती दिली जाते, व ज्याच्याकडे अभावाची भावना आहे त्याला अभाव, अडथळा दिला जातो. म्हणून अंतर्मन तुम्हाला चक्रवाढ व्याज सुद्धा देत असतं. दररोज सकाळी उठल्यावर समृद्धी, यश, संपत्ती आणि शांती यांचे विचार तुमच्या मनामध्ये रुजवा. याच गोष्टींचा मनात विचार करा. जितकं शक्य होईल तितके विचार मनात घोळवा आणि सकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शिल्लक रकमेच्या रूपात राहून आपला रस्ता शोधतील आणि तुमच्या आयुष्यात उदंडता आणि समृद्धी घेऊन येतील. म्हणून अरे, मी तर सगळं केलं पण काहीच घडलं नाही असं तुम्ही म्हटलेलं मी ऐकू शकतो. कदाचित नंतर 10 मिनिटांनी तुम्ही भीतीच्या विचारात गुरफडलेले असाल आणि त्यामुळे तुम्हाला योग्य तो परिणाम साध्य झाला नाही, आणि जी चांगली गोष्ट तुम्ही आधी मनाशी ठरवलेली असते ती त्यामुळे निष्फळ ठरते. आणि जेव्हा तुम्ही मातीमध्ये बीजारोपण करता तेव्हा परत माती खणायची नसते. समजा उदाहरणार्थ, ती रक्कम भरणं मला शक्य होणार नाही असं जर तुम्ही म्हणणार असाल तर ती रक्कम भरणं यापुढे वाक्य अर्थ सोडा आणि कोणताही सकारात्मक विधायक विचार करा, त्यावर मनन करा. जसं दिवसेंदिवस मी सर्व प्रकारे अधिकाधिक समृद्ध होत आहे. समृद्ध होणं याचा अर्थ बुद्धिमत्ता, आकलन शक्ती आणि बौद्धिक मालमत्ता अशा सर्व बाबतीत प्रगती होणं असतं. आणि प्रगतीने आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून पैसा हे संपत्तीचं प्रतीक आहे आणि तेच तुम्हाला कमवायचं सुद्धा आहे. आणि ते विनियोगाचं साधन आहे. ते स्वतंत्र, विपुलता, आयुष्य, आराम आणि सुसंस्कृतता याचं प्रतीक आहे. मला असा एकही माणूस माहीत नाही जो म्हणतो की त्याच्याकडे गरजेपेक्षा सर्व काही जास्त आहे. उलट तो अजून जास्त मिळवण्याच्या शोधात असण्याची शक्यता जास्त. बहुसंख्य लोकांचा असा समज असतो की त्यांच्या पैशांचं मूल्य हे दक्षिण आफ्रिकेतल्या त्या अमेरिकेतल्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर अवलंबून असतं आणि चलनाचं अवमूल्यन होईल आणि आपण सगळं गमावून बसू अशी भीती काहींना वाटत असते. म्हणून जेव्हा तुमच्या शरीरातील रक्त विसरणाची क्रिया व्यवस्थित सुरू असते तेव्हा तुम्ही निरोगी आहात असं तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगतो. आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात जेवढा पैसा मुबलक प्रमाणात खेळत असतो तसं तुमच्या सगळ्या गरजा भागविल्या जाऊन वर शिल्लक उरत असते. तेव्हा तुम्ही समृद्ध असता. आणि उदाहरणार्थ, शेअर बाजार कोसळला अशी बातमी जर तुम्ही रिअरवरून ऐकली तर त्यामुळे तुमच्या मनात चिंता व भीती दाटून येते आणि ऐकलेली बातमी, मांडलेलं गणित हे तुम्हाला अस्वस्थ वागायला भाग पाडतं. खरं तर तुमची आर्थिक सुरक्षितता आणि संपत्ती या गोष्टी तुमच्या अंतर्मनातील समृद्धतेच्या आंतरिक भावनेवर अवलंबून असतात. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनापर्यंत संपत्ती आणि यश या सगळ्यांना पोहोचवण्याची इच्छा असते तेव्हा मी पैशाने तुच्छ लेखते. पैसा ही एक वाईट गोष्ट आहे वा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ पैसा आहे आणि असली मूर्ख विधानं कधीही करू नका. तुमच्या मनाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा असेल तर मग पैसा तुमच्यापासून उडून जायला वेळ लागणार नाही. तुमच्या अंतर्मनाला 2 परस्पर विरुद्ध संघर्ष करणाऱ्या सूचना मिळाल्या तर त्यातील एक कल्पना दुसऱ्या कल्पनेला प्रभावी बनवते आणि मग काहीच विशेष घडत नाही. मग युगानं मागून युग पैशाचं रूप बदलत गेलाय आणि संपत्तीबद्दल तुमच्या अंतर्मनात जर दृढ विश्वास असेल तर पैसा तुमच्या आयुष्यात सतत येत राहील आणि प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी तुमच्या सगळ्या गरजा तो पूर्ण करेल. म्हणून या देशात तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी पैसा ही आवश्यक गोष्ट आहे. म्हणूनच तुमच्याजवळ गरजेपुरता पैसा असला पाहिजे व शिल्लकही राहिला पाहिजे. पैसा ही खूप चांगली गोष्ट आहे अशी समजूत करून घ्यायला आता सुरुवात करा. पैशांवर प्रेम करायला आणि त्याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला सुरुवात करा. मग तुम्हाला सगळं काही मूलभूत प्रमाणात मिळेल आणि कशी कमतरता भासणार नाही आणि तुम्हाला ते वाटणार सुद्धा नाही. आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकता आणि चांगलं जीवन तुमचं नक्कीच घडवू शकता, हे मात्र नक्कीच आहे. आणि मित्रांनो, तुम्ही काही गोष्टी, प्रेम ही भावनिक गुंतवणूक असते. जवळ तुमचं स्वतःवर, कामावर वा व्यवसायावर प्रेम नसतं तोवर तुम्हाला खरं निर्बळ आणि यश लाभू शकत नाही. प्रेम नेहमीच तुमचा विस्तार करतं व अनेक पटीत विस्तारत जातं. त्यामुळे दृश्य वा मूर्तरूप येईपर्यंत संपत्तीच्या, समृद्धीच्या संकल्पनेवर प्रेम करा. ज्यावर तुम्ही प्रेम करता त्यात वाढ होते आणि ज्या गोष्टीवर तुम्ही टीका करता, दोष काढता, ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जाते. आणि तुमच्या मनावर मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. या मूलभूत गोष्टी तुम्हालाही माहीत आहेत. म्हणून जेव्हा देशामध्ये पैशाचे वहन मुक्तपणे होत असतं
तेव्हा देशाची आर्थिक स्थिती उत्तम असते आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचं निरोगी वहन होऊ द्यात. आणि विशेष करून तुमच्या मानसिक दृष्टिकोनामध्ये पैसा चांगला असतो या गोष्टीवर विश्वास ठेवा. त्यामुळे तुम्ही जितक्या चांगल्या गोष्टी करू शकणार असाल त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि तुमच्या आयुष्यात पैशाचं वहन कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी मानसिक पातळीवर तुम्ही स्वतः त्याच्या येण्या जाण्याचे मार्ग बना. आणि जी संपत्ती आदर्श पद्धतीनं तुमच्याकडे प्रभावित होत आहे तशीच तुमच्याकडूनही प्रभावित होत असते. म्हणून तुम्हाला जर आर्थिक चणचण जाणवत असेल, हातातोंडाचा मेळ जमवणं तुमच्यासाठी कठीण होत असेल, तर याचा अर्थ असा की काही भाग शिल्लक ठेवून तुमच्याकडे नेहमी सगळं काही भरपूर आहे ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला पटवून देऊ शकलेला नाहीत. आणि तुम्हाला असे काही स्त्रीपुरुष माहिती असतील जे आठवड्यातले काहीच तास काम करतात पण खूप पैसे कमवतात. या अवरात्र प्रचंड काम करत नाहीत आणि त्यांना काही चणचणही भासत नाही. केवळ प्रचंड घाम गाळला किंवा ढोर मेहनत केली तरच यश मिळतं, संपत्ती मिळू शकते या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. असं नसतं. आयुष्यातला विना प्रयत्नांचा मार्ग सर्वोत्तम असतो. ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्या गोष्टी करा. ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो, करताना मजा येते त्याच गोष्टी करा. काम करताना मस्त मजेत गाणं गुणगुणत काम करा. जर ते काम तुमच्या आवडीचं असेल तर तुम्ही तसं करू शकाल. त्याचबरोबर जर तुमचं स्वतःच्या कामावर मनापासून प्रेम असेल तर तुम्हाला यश मिळेलच. आणि माझ्या माहितीतले एक अधिकार आहेत, उत्तम पगाराची नोकरी आहे. गेल्या वर्षी जगभरातील उत्तमोत्तम स्थळ बघण्यासाठी ते 10 महिन्यांच्या क्रूज सफारीवर गेले. आपण इतके पैसे कमवण्याच्या योग्यतेने आहोत असं त्यांनी स्वतःला अंतर्मनाला पटवलं आहे. आणि त्यांच्या संस्थेतल्या अनेक लोकांना त्यांच्यापेक्षा व्यवसायातलं जास्त कळतं आणि तरी त्यांना दर आठवड्याला $100 कमी पैसे मिळतात असं त्यांनी अनेक एकदा सांगितलं होतं. आणि खरं तर त्यांना यापेक्षा अधिक चांगले पैसे मिळू शकतात, पण त्यांच्याकडे तशी महत्वाकांक्षाच नाही, विचार नाही. पैसा व्यक्तीच्या अंतर्मनातल्या विश्वासनीय काहीच नाही. मी करोडपती आहे आणि मी करोडपती आहे असं नुसतं म्हणून कोणी करोडपती होत नसतो. संपत्तीमुळे होणाऱ्या यशाच्या कल्पना स्वतःच्या मनात रुजवून संपत्तीची जाणीव मनात ठेवून तुम्ही मोठे व्हा. आणि आमच्या एका विद्यार्थ्याला आधी साधा विक्रेता म्हणून काम करताना आठवड्याला $75 पगार मिळत होता. आता उत्तम वार्षिक पगार मिळणारा सेल्स मॅनेजर म्हणून तो कार्यरत आहे. हे सगळं एका महिन्यात घडून आलंय. म्हणून दररोज सकाळी दाढी करताना माणूस आरशात बघत म्हणायचा की तू श्रीमंत आहेस, तू खूप यशस्वी आहेस. काही आठवडे ही गोष्ट सुरू होती. साधारणतः 8 आठवड्यात त्याला अचानकपणे इतर 80 विक्रेत्यांचा प्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली. दाढी करत असताना तुम्ही शांत निवांत असता. आधी सांगितल्याप्रमाणे आनंददायी अपेक्षांवर विश्वास ठेवून एखाद्या कल्पनेचा पुनरुच्चार पुन्हा पुन्हा केला की गोष्ट तुम्ही अंतर्मनापर्यंत पोहोचू शकता. आणि ती गोष्ट तुमच्या अंतर्मनात पोहोचली की तुम्हाला समजायला खूप सोपं जातं आणि तुम्हाला ते समजू देखील शकतं. म्हणून पैसा ही वाईट, घाणेरडी आणि कलंकित गोष्ट आहे असं म्हणून पैशाला कधीच नाव ठेवू नका. या गोष्टी तुम्ही नाव ठेवता ती गोष्ट तुम्ही कधीच मिळवू शकत नाही. जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करायला सुरुवात कराल तेव्हा खरी संपत्ती ही अंतर्मनातून निर्माण होणाऱ्या सुंदर कल्पनांवर अवलंबून असते याची जाणीव तुम्हाला होईल. म्हणून अधिक पैसे मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुण गुप्तहेरानं वर सांगितलेल्या तंत्राचा अवलंब केला. एके दिवशी सकाळी त्याला आलेल्या एका अनुभवावर आधारित लघुकथा लिहिण्याची प्रचंड इच्छा त्याला झाली. म्हणून तो बसला आणि त्याला कल्पना सुचायला लागल्या. त्याची कथा स्वीकारली गेली. मग त्यानं इतर अनेक कथा लिहिल्या. या लेखनासाठी त्याला उत्तम मानधनही मिळालं. त्याच्या स्वतःच्या मनात तयार झालेल्या कल्पनांच्या माध्यमातून संपत्ती त्याच्याकडे चालत आली. म्हणून तुमचं मन सुद्धा तुमच्यासमोर एखादा नवा शोध, नव्या नक्कीच गोष्टींचा अवलंब करतं आणि नव्या गोष्टी तुमच्याजवळ ते आणतं. फक्त तुम्ही त्यानुसार तो विचार केला पाहिजे आणि चुकीचा विचार तुम्ही कधीच करू नये आणि चांगला विचार शेवटपर्यंत केला पाहिजे. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत तुम्ही नक्कीच करा. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदान पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे शक्य होत असते. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्याला कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे पूर्ण कमी वेळेत करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. फक्त त्यावर आपण तेवढा विश्वास ठेवला पाहिजे आणि मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून जीवनात स्पर्धा आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असतं आणि नशीबही त्यांची नक्कीच पुढे घेऊन जात असतं. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो
आणि संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि तो केल्याशिवाय तुम्हाला यश हे चांगल्या प्रकारे मिळणार सुद्धा नाही. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्न आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि ती ताकद आपल्याजवळ निर्माण होत असते. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण देखील करू शकतो आणि तो निर्माण तुम्ही करायलाच हवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी राया आम्हाला सुखी समाधानी निरोगी ठेवा असं नक्कीच टाईप करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.